श्री स्वामी समर्थ. संक्रांती हा सण विशिष्ट अशा 3 दिवसांचा असतो. त्यातील पहिला दिवस म्हणजे भोगीचा असतो, दुसरा दिवस मकर संक्रांतीचा आणि तिसरा दिवस किंक्रांतीचा असतो. भोगी म्हणजे काय ते पहा, पण त्याआधी माझ्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा. उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या भगवान इंद्राच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा केला जातो. ज्यांना पावसाचा देव म्हणून देखील ओळखले जाते. अनेक शेतकरी या भोगीला भगवान इंद्राची पूजा करतात, कारण इंद्राकडून जमिनीत समृद्धी आणि आनंद आणण्याची अपेक्षा केली जाते. शिवाय देशातील शेतकरी चांगले पीक मिळावे म्हणून आणि त्यामुळे संपत्ती आणि समृद्धी मिळावी म्हणून इंद्राची पूजा करतात. भोगीला उत्तर भारतामध्ये लोहरी म्हणून ओळखले जाते. भोगीच्या दिवशी लोक जुन्या आणि दुर्लक्षित गोष्टी टाकून देतात आणि नवीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात, ज्यामुळे बदल किंवा परिवर्तन होते. पहाटेच्या वेळी लोक लाकूड, इतर घन इंधन आणि घरातील खराब झालेले लाकडी फर्निचर वापरून शेकोटी पेटवतात. हिवाळ्यातील रब्बी पिकांच्या कापणीचे चिन्ह म्हणून हा सण साजरा केला जातो. तर या भोगी दिवशी आपण काय काय करायला पाहिजे ते पहा. भोगीच्या दिवशी पहाटे लवकर उठावे. भोगीच्या दिवशी पाण्यात पांढरे काळी तीळ टाकून स्नान करावे. आपल्या अंगाला तिळाचे तेल लावावे. भोगीला सर्व स्त्रियांनी डोक्यावरती पाणी घेऊन स्नान करावे. या दिवशी अंगण झाडून स्वच्छ करावे. घरातील स्वच्छता करावी. दारात सुंदर रांगोळी काढावी. झेंडूच्या माळा, आंब्यांच्या पानांचे तोरण करून दाराला लावावे. घरातील वातावरण सकारात्मक ठेवावे. देवांची देवपूजा करून घ्यावी. ज्या काही शेतात येणाऱ्या नवीन फळभाज्या आहेत, पालेभाज्या आहेत, त्या सर्व एकत्र करून सर्व भाज्यांची भोगी केली जाते. एकत्र तयार केलेल्या भाज्यांना भोगी असे म्हणतात. या दिवशी ज्या काही फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील, त्या सर्व एकत्र मिक्स करून मिश्र भाजी बनवली जाते. बाजरीच्या पिठाला तीळ थापून भाकरी केली जाते. तयार केलेला नैवेद्य घरातील देवांना दाखवून शेजारच्या 5 घरांमध्ये भाजी भाकरी वाटली जाते. हा तयार केलेला भोगीचा नैवेद्य घरातील सर्वांनी खायचा असतो. जो भोगी खातो तो नेहमी आजारी राहत नाही. जो ही भोगी खात नाही तो आजारी पडतो, अशी आख्यायिका आहे. न खाई भोगी तो सदा राही रोगी, अशी म्हण आहे. भोगी या सणाला विविध नावांनी ओळखले जाते. पंजाबमधील शीख धर्मातील लोक लोहरी या नावाने हा सण साजरा करतात. हा सण अतिशय खास मानतात. तमिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी 3 दिवस पोंगल नावाचा सण साजरा केला जातो. पहिल्या दिवसाच्या भोगी सणाला पोंगल या नावाने संबोधले जाते. अशा प्रकारे संपूर्ण देशामध्ये विविध नावांनी हा सण साजरा केला जातो. भोगीच्या दिवसानंतर रात्र लहान होऊन दिवस मोठा होतो. पंजाबी लोक लोहरी तयार करतात. संध्याकाळी सर्वजण लोहरी भोवती गाणी गातात. काही वेळानंतर लोहरी पेटवली जाते. ही पंजाबची लोहरी म्हणजे जशी आपण होळी साजरी करतो त्याप्रमाणे लोहरी साजरी केली जाते. लोहरी प्रज्वलित केल्यानंतर अग्नीमध्ये तीळ, रेवडी, गूळ, गजक इत्यादी गोष्टी टाकल्या जातात. शेतात आलेले रब्बी पीकही अग्नीला अर्पण केले जाते. अग्निदेव व सूर्यदेवाचे आभार मानले जातात. या दिवशी पतंग उडवतात. भोगीला मिश्र भाज्यांची भाजी बनवण्याची प्रथा आहे. त्यामध्ये पावटा, गाजर, हरभरे, बटाटा, वांगी, टोमॅटो, वाटाणा, गाजर, फ्लॉवर, दोडके, मुळा या सर्व भाज्यांची एकत्र करून एक भाजी तयार केली जाते. त्याचबरोबर कांद्याची, मेथीची, वेगवेगळ्या पालेभाज्या केल्या जातात. ज्वारीची, बाजरीचे तीळ लावून भाकरी केली जाते. लोणी, गुळाच्या पोळ्या, डाळीचा खिचडी भात केला जातो. काही भागांमध्ये राळ्याचा भातही केला जातो. झुणक्याच्या वड्या, वांग्याचे भरीत केले जाते. तिळगुळाचे लाडू, तिळगुळाच्या वड्या केल्या जातात. या पदार्थांबरोबरच नैवेद्य दाखवताना ताटामध्ये कच्चे गाजर, पावट्याच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, कांद्याची पात, ओल्या हरभऱ्याचे गट्टे, उसाचे गरे ठेवले जातात. अशा प्रकारे सर्व पदार्थ ताटामध्ये मांडून नैवेद्य दाखवला जातो. बाहेर भोगी वाटतानाही अशा प्रकारे ताट दिले जाते. तर अशा प्रकारे आहे ही भोगीची माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली तर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.